बातमी पुण्यातून। पुण्यातील डायस प्लॉट परिसरात आर्थिक वादातून बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। या प्रकरणात रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल झालाय। स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। उत्कर्षा कंपनी याचे पार्टनर दंगेकरची मिसेस, बाळासाहेब शेडगेची मिसेस, सुनील आहेरचा मुलगा, हमीद शेखचा मुलगा आणि रघु गौडा हे स्वतः पार्टनर आहेत। पर माझे यांनी एक बिल घेतलेलं आहे, त्याचे बिलाचं पेमेंट आहे 20 लाख रुपये, तो दिले नाही आणि 2 बिलं यांनी घेतलेले नाहीत। असे त्या 2 बिलाचं पेमेंट आहे 15-15 30 लाख रुपये, असे यांच्याकडून टोटल येणं आहे 50 लाख रुपये। मी 3 वर्षानं ह्या 50 लाखाचं 4% व्याज भरत आहे। माझं नाव युसुफ खलील शेख, जे आज फाशी घेतली ते माझे वडील होते खलील रजुल लाल शेख। यांनी फाशी ह्या कारणाने घेतली की लोक पेमेंट देत नाही आहेत। बाळासाहेब शेडगे झालं, हमीद भाई झालं, विशाल केतक झालं, यांच्यासोबत यांनी काम केलंय 2010-11 साली। तर यांना पैसे मागतात तर हे लोक धमकी देत आहेत, पैसे देत नाही, तुला काम करू देणार नाही। बाळासाहेब शेडगे तर एवढं सांगितलं की तुला मटेरियल उचलू देणार नाही। साधारण रक्कम एक 15 CR आहे आणि त्या चिठ्ठीमध्ये सगळ्यांची नावं लिहिली आहेत, कुणाकडनं किती येणं आहे। त्यांनी एक चिठ्ठी लिहून गेलेत, ते चिठ्ठी पोलिसांच्या ताब्यात आहे। तक्रार द्यायसाठी आम्ही हे करतोय पण ते FIR घेत नाहीये। एकंदरीत अजून कोणत्या राजकीय व्यक्ती समावेश आहे? बाळासाहेब शेडगे, दंगेकर हे दोघं राजकीय आहेत आणि विषय दंगेकर कोण? दंगेकर, रवींद्र दंगेकर। आमचा प्रोजेक्ट थांबल्यामुळेच तिथला जो ठेकेदार होता त्यांनी काहीतरी आत्महत्या केली। अजून 50 लाख माझे ह्या प्रोजेक्टमध्ये ना असं त्याचं त्या व्हिडिओमध्ये कॉलमध्ये मी बघितलं आहे। पण हे करत असताना त्याचा जो हिशोब होते, मी सकाळी चर्चा केली तर त्याचा एवढा हिशोब होत नाही, कारण GST जी भरायची ती GST भरून त्यांनी आपल्याला पत्र द्यायचं होतं, ते अजून पत्र पोचलेलं नाही। आणि हा सगळा अभ्यास केल्यानंतर 10-20 लाखासाठी तो आत्महत्या करतोय, ही माझ्या मनाला पटत नाही। जो व्हिडिओ केला, कोणतरी व्हिडिओ करतोय, कोणतरी पत्र लिहून देतंय, कोणतरी चिठ्ठी लिहितंय, म्हणजे ह्याच्यामध्ये कोणाचा तरी राजकीय वास किंवा काहीतरी लोक त्याला मदत करतात हे सगळं करायला। आणि जर व्हिडिओ तो बघितला तर तो व्हिडिओ कोणतरी करतो आणि तो व्हिडिओमध्ये बोलतो की मी आत्महत्या करणार आहे आणि माझ्या मुलाबाळांना नंतर तुम्ही पैसे द्या। आम्ही इथं कोणाचे ठेवणारच नाही। मी जरी नसलो त्या प्रोजेक्टमध्ये तरी मी यांना विनंती करेन की कोणा गोरगरिबांचे पैसे आपल्याला ठेवायचे नाही। आपण 10 वर्षांनी काय ना त्यांचे पैसे आपल्याकडे आले तर देऊन टाकू।